नमस्कार. आज आपण करणार आहोत पाकातले चिरोटे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला पाक तयार करून घेऊया. तर इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे. गॅस सुरुवातीला फुलच ठेवायचा आहे. साखर आपल्याला पूर्ण वितळून घ्यायची आहे. तर साखर वितळण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लागतो. 1 ते 1.5 मिनिटानंतर मग गॅस पूर्ण आपण मीडियम करून घ्यायचं आहे. आता आपली साखर वितळलेली आहे. गॅस मीडियम करायचा आहे आणि इथून पुढे आपल्याला पूर्ण पाक हा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर पाक तयार होण्यासाठी 6 ते 7 मिनिटं लागतात. 1 तारी पाक आपल्याला करायचा आहे त्यासाठी. तर 6 ते 7 मिनिटं आता झालेली आहेत. पाकाला खळखळ उकळी आलेली आहे आणि आता आपण पाक सारखा चेक करत राहायचा आहे. इथे बघा थेंब पडताना त्याला तार यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपला पाक हा जवळपास शिजत आलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला बोटावर चेक करून दाखवते. हे बघा चिमटीमध्ये अशी तार येते, याचा अर्थ आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं आहे रंगासाठी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे. याने आपली साखर जी आहे ती जास्त घट्ट होणार नाही, पाक आपला पातळच राहायला मदत होईल. आता हा पाक आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण चिरोटेसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. ते इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे मैदा. आता त्यामध्ये थोडीशी आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं. आता मीठ हे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर साजूक तुपाचा वापर करायचा आहे इथे. तर साजूक तूप मी पातळ करून घेतलेलं आहे, गरम केलेलं नाहीये. तर पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे 2 कप मैद्यासाठी. हे सगळं मी थोडं थोडं करून टाकलेलं आहे. फक्त 2 चमचे तूप मी त्यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे, ते आपल्याला नंतर लागणार आहे. तर आता हे जे तूप टाकलेलं आहे त्या सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. एकूण एक पिठाला तूप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण आता हे पीठ चोळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता पीठ असं आपलं ओलसर झालेलं आहे. असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे. तर सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागल्या गेल्यानंतर एक मूठ बांधून बघायची. पिठाची घट्ट मूठ तयार झाली म्हणजे समजायचं आपलं पीठ व्यवस्थित आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही ठेवायचं नाहीये आणि खूप पातळही नाही. जसं आपण चपाती वगैरे करायसाठी कणिक भिजवतो ना, तसंच पीठ आपण मैद्याचं हे मळून घेऊया. तर आता आपलं हे पीठ इथे मळून झालेलं आहे. तर आता आपण ह्याला झाकून बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपल्याला चिरोट्यासाठी साठा करून घ्यायचा आहे. तर जे तूप आपण बाजूला ठेवलेलं राहिलेलं होतं 2 चमचे तूप मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता ह्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला घालायचं आहे. तर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पिठीचा वापर केला किंवा मैदा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल. आता हे तूप आणि हे कॉर्नफ्लोअर आहे मी एकसारखं 1 ते 1.5 मिनिटं मिक्स करून घेते आणि छान त्याला फेटून घेते. ते पीठ इथे हे कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं फ्लफी हे झालेलं आहे आणि अशा प्रकारे पातळ होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता हे साठा आपला तयार झालेला आहे. पीठ सुद्धा आपलं भिजलेलं आहे 10 मिनिटं. आता ह्यातला एक गोळा घ्यायचा. जेवढा आपण चपातीसाठी घेतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आणि त्याची एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढा तुम्हाला जमेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं. तर हे बघा मी पोळपाटभर अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि बघू शकता केवढी पातळ आहे. आता ही काढून बाजूला ठेवून देते आणि अशाच प्रकारे अजून मी 2 पोळ्या ह्या लाटून घेते. आपल्याला एकूण 3 पोळ्या अशा एकसारख्या पातळ लाटून घ्यायच्या आहेत. आता माझ्या 3ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत. त्यातली एक पोळी घ्यायची आणि त्यावर जो साठा आपण बनवून घेतलेला आहे तो लावून घ्यायचा आहे.
तर हाताने व्यवस्थित सगळीकडे पसरवत एकसारखं लेअर सगळ्या पोळीला लागेल असा आपण साठा सगळीकडे लावून घ्यायचा। आता ह्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्याच्यावर सुद्धा सगळीकडे एकसारखा तो साठा बनवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे। असा आपण एकावर एक 3 पोळ्या ठेवायच्या आणि त्यावर सगळीकडे हा साठा आहे तो लावून घ्यायचा आहे। आता सगळीकडे साठा एकसारखा लावून झाला, एकावर एक 3 पोळ्या ठेवून झालं की अशा प्रकारे गोल त्याचा राऊंड करायचा आहे। घट्ट असं आपण दाबत दाबत त्याला गोलाकार असं करून घ्यायचं आहे पोळीला आणि शेवटी थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे तेलात सुटणार नाही। आणि आता एकसारखं करून घ्यायचं आहे, सगळीकडे एकसारखं करून घेतल्यावर आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीचं जे पातळ टोक आहे ते काढून पिठात टाकायचं, नंतर अगदी अर्धा इंचावर आपण अशा प्रकारे कट लावून घ्यायचे आहे, चिरोटेचे आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपले सगळे असे चिरोटे कापून घेते मी आणि आता कापून झाल्यावर बरोबर मधल्या भागी अशा प्रकारे अलगद असं अंगठ्याने ह्याला प्रेस करायचं सगळ्या चिरोट्यांना। त्याने काय होतं, जो मधला जो लेयर्सचा भाग आहे तो अलगद असा बाहेर येतो आणि मग तळल्यावर ते चिरोटे छान दिसतात तेलामध्ये, त्याला पदर जास्त सुटतात। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, तर तळताना एक काळजी घ्यायची, तेल तापल्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि मग गॅस बंद असताना हे चिरोटे ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत। अजिबात गॅस कुठेही फुल नको, मीडियम नको आणि स्लो सुद्धा नको आहे। तेल तापल्यानंतर पूर्ण गॅस बंद करून मग चिरोटे सोडायचे आणि मग नंतर गॅस चालू करायचा आणि अगदी स्लो गॅसवर तुम्हाला मी दाखवते। गॅस मी अगदी स्लो ठेवलेला आहे, अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे चिरोटे अगदी मंद आचेवर अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। कुठेही गॅसची फ्लेम ही वाढवायची नाही, नाहीतर मग चिरोटे तुमचे व्यवस्थित तळले जाणार नाही, आतपर्यंत त्याचे पदर सुटणार नाही आणि ते अशी क्रिस्पी असे तयार होणार नाही। अगदी आपल्याला सोनेरी रंगावर आता आपण ह्याला छान तळून घेऊया। भरपूर वेळ लागतो हे तळण्यासाठी, तर गॅस मी अगदी स्लो ठेवायचा आणि त्यावर याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। सुंदर रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन। आता आपण हे सगळे काढून घेऊया आणि ह्याच प्रकारे आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहे। तेलात न काढले की लगेच आपल्याला पाकामध्ये ह्याला सोडायचे आहेत। तर मी इथे पाकामध्ये थोडासा रंग घातलेला आहे, त्याने अगदी बाजारसारखा आपण पाकातनं जेव्हा चिरोटे बाहेर काढतो तेव्हा अगदी बाजारसारखा त्याला रंग येतो। तुम्हाला जर त्यामध्ये रंग नसेल घालायचा, नाही घातलास तरी सुद्धा चालेल। आता ही दुसरी बॅच मी तळून घेते, तेव्हा सुद्धा मी गॅस बंद केला आणि मग नंतर ह्यामध्ये चिरोटे टाकले आणि आता गॅस अगदी मीडियम असा चालू करणार आहे। चिरोटे जेव्हा तेलातनं आपण काढतो तेव्हा लगेच पाकामध्ये सोडायचे आणि पाक सुद्धा त्याला कोमटच पाहिजे। तर पाक थंड झाला असेल तर पुन्हा थोडासा कोमट करून घ्यायचा आणि मग त्याला चिरोटे हे 4 ते 5 मिनिटं आपण पाकामध्ये ठेवायचे। तोपर्यंत ही दुसरी बॅच आपली तळून होते। ही बॅच तेलातनं काढली की मग आधीचे जे पाकामधले चिरोटे आहेत ते काढून बाजूला ठेवायचे आणि मग हे दुसरे जे बॅच आहे ती त्यामध्ये टाकायची। अशा प्रकारे मी सगळे चिरोटे तळून पाकातनं काढून घेते। बघू शकता किती सुंदर लेअर याला आलेले आहेत, अगदी खरपूस असे आपले चिरोटे तयार झालेले आहेत। आणि अशा प्रकारे मी
तळून झालं की पाकात टाकले आणि पाकातनं काढून अशा जाळीवर ठेवलेले आहेत. ह्याने जर एक्स्ट्राचा जो पाक आहे ह्यामध्ये तो गळून प्लेटीमध्ये पडतो आणि मग आपले जे चिरोटे आहेत ते अजूनच खरपूस आणि छान अगदी गोडसर होतात. तर आहे का नाही करायची पद्धत सोपी आणि खायला तर खूपच छान लागतात. तर तुम्हाला ही जी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.